बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या अर्थमुद्रा या विशेष सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. टॅक्स किंवा कर हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी बऱ्याच जणांना संभ्रमामुळे धडकी भरते. कर प्रणाली या देशामध्ये राजा महाराजांच्या काळापासून सुरू झालेली आहे. त्याची स्वरूप बदलत गेले. पूर्वीच्या काळी आपल्याला असं आठवत असेल की वेगवेगळ्या प्रकारचे कर होते, परंतु कालांतरानं शासनानं GST वस्तू व सेवा कर या एकाच कराखाली बाकीचे सगळे कर एकाच योजनेखाली आणले. असं असताना सुद्धा अनेक व्यापाऱ्यांचे काही जुने टॅक्सेस पेंडिंग होते, त्यांचे लिटिगेशन सुरू होते. प्रचंड मोठा ताणतणाव त्या व्यापाऱ्यांच्या डोक्यावरती होता की नेमकं किती दंड लागेल, किती प्रकारचा कर भरावा लागेल. परंतु त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक योजना नवीन लागू केली आणि आजच सगळ्या प्रशासकीय बाबी पूर्ण होऊन आज दुपारीच त्या योजनेची घोषणा रिसर या सरकारतर्फे झालेली. आपण त्या योजनेविषयी माहिती करून घेण्यासाठी नांदेडच नाही तर मराठवाड्यामध्ये सुप्रसिद्ध असणारे चार्टर्ड अकाउंटंट सन्माननीय नागेशजी जाधव सर यांना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केले की या योजनेविषयी, जेणेकरून या योजनेविषयी जे काही संभ्रम असतील, जे प्रश्न दर्शकांच्या मनामध्ये, व्यापाऱ्यांच्या मनामध्ये असतील, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर्वप्रथम अर्थमुद्रा या विशेष सदरामध्ये मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर नमस्कार. सर सगळ्यात पहिले सांगा की ही जी नवीन योजना जी आजच सरकारने लागू केलेल्या जुन्या लिटिगेशनसाठी, वेगळ्या करांसाठी, ही या योजनेचं नेमकं नाव काय आणि लागू करण्याचा उद्देश काय आहे? ह्या योजनेचं नाव फार भयंकर आहे, म्हणजे खूप लांब आहे. म्हणजे एका रीडिंगमध्ये ते लक्षात पण राहत नाही असं नाव आहे. पण ठीक आहे, ते पूर्ण त्यांना कव्हर करायचं होतं म्हणून त्या नावामध्येच त्यांनी पूर्ण त्यांचा उद्देश पण कव्हर केलेला आहे. तर या योजनेचं नाव आहे द महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ अरियर्स ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी और लेट फी ॲक्ट 2022 असं ह्या योजनेचं नाव आहे. आणि त्या नावातूनच सर्व आपल्याला लक्षात येते की जे काही अरियर्स आहेत, टॅक्सचे, इंटरेस्टचे, पेनल्टीचे, लेट फी, तर त्याचं सेटलमेंट करायचं. तर असं त्या योजनेचं नाव आहे. आणि याचा उद्देश हा आहे की GST येऊन आज 5 वर्ष झालेले आहेत, जवळपास 5 वर्ष होत आहेत. तर येऊनही जे लोक आहेत, व्यापारी आहेत किंवा सरकारी अधिकारी आहेत, शासनाचे अधिकारी आहेत, तर ते अजूनही ते जुने लिटिगेशन, जुने केसेस, जुने असेसमेंट कंप्लीट करण्यातच त्यांचा वेळ जातो आहे. आणि कुठेतरी गव्हर्नमेंटचे पण ह्याच्यात पैसे अडकलेले आहेत लिटिगेशन्समुळं. तर त्याच्यामुळं गव्हर्नमेंटचा असा उद्देश आहे की हे लिटिगेशन जुने कम्प्लिटली क्लोज करायचे, सेटल करून घ्यायचे, जेणेकरून सरकारचा पण याच्यात फायदा होईल आणि टॅक्सपेयर्सचा पण फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारचा आणि टॅक्सपेयर्सचा वेळ पण बचत होईल, वेळेची पण बचत होईल. तर हा त्याचा मेन उद्देश आहे. आणि अधिकारी लोकांना आणि व्यापाऱ्यांना जेणेकरून जास्त GST कंप्लायन्सेसकडे, GST प्रोव्हिजन्सकडे लक्ष देता यावे, म्हणून जुने लिटिगेशन्स पूर्ण क्लोज करण्याचा उद्देश हा योजनेचा आहे. सर हा जो ॲक्ट आहे, एरियर्स पेनल्टी सेटलमेंट ॲक्ट, ह्याची नेमकी अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे? आता विधिमंडळात, महाराष्ट्राच्या विधिमंडळात नुकतीच घोषणा झालेली आहे त्याची आणि ॲक्ट पारित झालेला आहे. तरी त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणारी आहे. कोणकोणते टॅक्सेस ह्या ॲक्ट खाली कव्हर असणार आहेत? तसं पाहायला गेलं तर GST मध्ये जे कर हे झालेले आहेत, सबज्यूम झालेले आहेत आपण असं म्हणू, तर याच्यातले जवळपास सर्वच कर ह्या योजनेमध्ये कव्हर केलेले आहेत. तर मेनली त्याच्यात आहे व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, पुन्हा प्रोफेशन टॅक्स आहे, पुन्हा तुमचा बॉम्बे सेल्स टॅक्स आहे, सेंट्रल सेल्स टॅक्स आहे,
लक्झरी टॅक्स आहे, एंट्री टॅक्स आहे, परचेस टॅक्स आहे, मोटर स्पिरिट टॅक्स आहे. तर असे आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरे किरकोळ टॅक्सेस ह्या स्कीममध्ये कव्हर केलेले आहेत. नेमकं कोणत्या कालावधीचे एरियर्स याच्यामध्ये कव्हर असतील? तसं पाहायला गेलं तर 1 जुलै 2017 पासून देशभरामध्ये GST लागू करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे याची जे कालावधी ठेवलेला आहे ह्या टॅक्सेसचा म्हणजे अरियर्स ऑफ टॅक्सेस जे आहेत ते 30 जून 2017 पर्यंतचे जे अरियर्स आहेत त्या टॅक्सेससाठी इंटरेस्ट पेनल्टीसाठी ही स्कीम किंवा योजना लागू होणार आहे. टॅक्स ॲक्टच्या नावामध्येच एरियर्स, पेनॉल्टीज असे भारी भरकम शब्द आले आहेत. नेमकं हे सगळं कव्हर आहे याच्यामध्ये? नेमकं काय काय कव्हर होणार आहे? नाही, याच्यामध्ये कव्हर असं आहे की जे तुमचा अनडिस्प्युटेड टॅक्स जो आहे म्हणजे जे तुम्ही स्वतःहून ॲक्सेप्ट केलेला आहे तर त्याची तर तुम्हाला 100% रक्कम भरायची आहे. पण जे डिस्प्युटेड टॅक्स आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे आणि टॅक्स पेयर्सचा किंवा व्यापाऱ्यांचा लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. तर तिथं डिस्प्यूट्स तयार होतात. तर त्याचे काही तुम्हाला त्याच्या सवलती दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी कव्हर केलेले आहे की ज्याचे ऑर्डर पास झालेले आहेत, असेसमेंट झालेली आहे आणि ऑर्डर पास झालेले आहेत किंवा बाकीचे काही लिटिगेशनमध्ये ऑर्डर पास झालेला आहे शासकीय अधिकाऱ्यांकडून किंवा जे GSTचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ऑर्डर पास केलेली आहे आणि त्याच्यामध्येच काही ड्यूज असतील ते कव्हर झालेले आहेत त्याच्यामध्ये. याला अरियर्स ऑफ टॅक्स आपण असं म्हणू. आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही रिटर्न भरलेले आहेत आणि त्या रिटर्नमध्ये लायबिलिटी तुम्हीच पेबल दाखवलेली आहे, ॲक्सेप्ट केलेली आहे पण भरलेली नाही आहे. तर असे पण ड्यूज त्याच्यात कव्हर आहेत. एकतर रिटर्न ओरिजिनल भरलेला असेल किंवा रिवाईज केलेला असेल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तुमचं जे व्हॅट ऑडिटर आहे, चार्टर्ड अकाउंटंटने जे ऑडिट केलं त्याच्यामध्ये त्यांनी काही लायबिलिटी त्या ऑडिट रिपोर्टमध्ये फाइंड केलेली आहे आणि तिथं लायबिलिटी दाखवलेली आहे, शो केलेली आहे. ते तुम्ही ॲक्सेप्ट केलेली असेल का नसेल केलेली असेल पण ऑडिटरच्या मते तेवढी लायबिलिटी आहे. तर असे हे 2-3 कॅटेगरीज त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्यांनी आणि त्याचंच त्याला आपण थोडक्यात अरियर्स म्हणू. ह्या ॲक्ट अंतर्गत कोण अप्लाय करू शकतं आणि नेमकं कशासाठी? तर ह्याच्यामध्ये असं आहे की व्यापारी जे पहिलं म्हणजे त्या टॅक्सेसच्या अंडर रजिस्टर असोत म्हणजे नोंदणी करत असोत किंवा अनोंदणी करत असोत हे दोन्हीही त्याला अप्लाय करू शकतात स्कीमला. आणि दुसरी गोष्ट अशी ज्याचे हे जुने ड्यूज आहेत टॅक्स, इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टीज आणि जे जुने आहेत म्हणजे 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीचे आहेत त्याच्यासाठी ते त्याचं ॲप्लिकेशन करू शकतात, वेवरसाठी त्याच्या ॲप्लिकेशन करू शकतात. ह्या ॲक्ट अंतर्गत ज्या काही सेटलमेंट्स होतील तर त्याचं पेमेंट मला एकदाच करावं लागेल की त्याचे पण इन्स्टॉलमेंटचं बेनिफिट पण मिळणार आहे? ओके, तर तसं पाहायला गेलं तर ॲक्टनुसार असं आहे की तुम्ही एकदाच पेमेंट केलं पाहिजे. म्हणजे स्कीमच्या अंडर जेवढं अमाऊंट कॅल्क्युलेट होईल ज्याला रिक्विजिट अमाऊंट असं रेफर केलेलं आहे तर ते तुम्ही एकाच इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा लमसममध्ये वन टाईममध्ये पेमेंट केलं पाहिजे. पण त्यांनी म्हणजे लोकांना हे पैसे भरण्यासाठी जास्त अवघड जाऊ नये, फायनान्शियल क्रंचेस होऊ नये, फायनान्शियल डिफिकल्टी येऊ नये म्हणून त्यांनी एक स्कीम ठेवली आहे की जर तुमचे टोटल ड्यूज 50 लॅक्सच्या अबो असतील म्हणजे 50 लाखाच्या वर जर असतील टोटल अरियर्स तुमचे 30 जून 2017 पर्यंतचे तर त्या केसमध्ये त्यांनी इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. एखाद्याला या स्कीममध्ये ह्या ॲक्टनुसार जर अप्लाय करायचं असेल तर नेमकं अप्लाय करण्याचा आणि त्याच्यावर पेमेंट करण्याचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत गृहीत धरण्यात आलेला आहे? तर त्याच्यामध्ये आत्ताच आपण जसं बोललो की एकतर वन टाईममध्ये पेमेंट करण्याची कंडिशन आहे पण काही लोकांना म्हणजे ज्यांचं एरियर्स 50 लॅक्सच्या वर आहे त्यांना इन्स्टॉलमेंटचं पण ऑप्शन दिलेलं आहे. तर ह्याच्यानुसार त्याचा कालावधी म्हणजे पेमेंटचा कालावधी पण ठरवलेला आहे आणि ॲप्लिकेशनचा पण. तर वन टाईम पेमेंट असो किंवा इन्स्टॉलेशन असो, इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट असो तर त्याचा ॲप्लिकेशनचा जो कालावधी आहे तो 1 एप्रिल 2022 पासून 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. आणि पेमेंटचं म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये 2 पार्ट होतील. एक तर तुमचा वन टाईम पेमेंटचं जर ऑप्शन असेल तर त्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे बिफोर ऑर ऑन म्हणजे 30 सप्टेंबर 2022 किंवा त्याच्यापूर्वी तुम्हाला पूर्ण पेमेंट करायचं. हे झालं वन टाईम पेमेंटच्या संदर्भात. आणि जे इन्स्टॉलमेंट आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे एक तर तुमचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट जो आहे
तो मिनिमम 25% हे तुमचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट असला पाहिजे. 25% ऑफ रिक्विजिट अमाऊंट, म्हणजे ते तुमचं वेवर म्हणजे माफी होऊन जे फायनल लायबिलिटी येते तुमची, त्याच्या मिनिमम 25% तुम्ही 30 सप्टेंबरच्या आत भरलं पाहिजे. आणि बाकीचे जे आहेत रिमेनिंग अमाऊंट जे आहे ते तुम्हाला 3 हप्त्यामध्ये भरायचे, 3 इन्स्टॉलमेंट्समध्ये भरायचे, आणि ते क्वार्टरली इन्स्टॉलमेंट्स असतील, आणि ते 9 मंथ्समध्ये तिन्ही इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरायचे. आणि त्याच्यामध्ये 9 इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे, पण ते 9 मंथ्समध्ये भरायचे. 3 इन्स्टॉलमेंट्स क्वार्टरली इन्स्टॉलमेंट्स राहतील 9 मंथ्स, आणि 9 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ अप्लिकेशन. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर एखादा हप्ता डिले केला किंवा सर्वच हप्ते जर डिले केले, नंतरचे इन्स्टॉलमेंट्स जर डिले केले, तर 12% पर ॲनमने तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागेल. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्ही सर्व हप्ते 9 मंथ्सच्या आत जर नाही भरले, तर तुम्हाला त्याचं प्रोपोर्शनेट बेनिफिट भेटेल. आत्तापर्यंत जी आपण माहिती सांगितली त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की हे आधीचे जे काही टॅक्सेस होते त्याच्यावरची जे काही लिटिगेशन्स होते हे सगळ्यातून पटकन निपटारा करून यंत्रणेला सगळं लक्ष GST कडे केंद्रित करता यावं यासाठी स्पीडअप करण्यासाठी योजना आहे. परंतु जो व्यापारी अप्लाय करतोय त्याला या योजनेचा नेमका काय फायदा मिळेल आणि त्याला माफी शेवटी फंड्सच्या स्वरूपामध्ये काय माफी मिळू शकते त्याला? ओके, येस. तर माफी किंवा वेव्हरचं जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये 2 पिरियडमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. एक 31 मार्च 2005 पर्यंतचा पिरियड कव्हर केलेला आहे, आणि दुसरा पिरियड आहे 1 एप्रिल 2005 पासून 30 जून 2017 पर्यंतचा पिरियड कव्हर केला आहे. तर आपण प्रथम बघू की 31 मार्च 2005 पर्यंतचे जेवढे अरियर्स आहेत त्याच्या संबंधित काय काय व्यवहार आहेत ते प्रथमतः आपण बघू. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. तुम्ही कोणतं ऑप्शन चूज केले त्याच्यावर डिपेंड आहे. एक तर तुम्ही वन टाईमचं ऑप्शन चूज केलं का तुम्ही इन्स्टॉलमेंट्समध्ये पेमेंट करणार असेल. जर वन टाईम असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत की तुमचा डिस्प्युटेड टॅक्स आहे का, अनडिस्प्युटेड आहे, इंटरेस्ट आहे का, लेट फी आहे का, पेनल्टी आहे. तर जो अनडिस्प्युटेड टॅक्स आहे त्याच्यामध्ये काही व्यवहार नाही आहे, म्हणजे ती लायबिलिटी तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट केलेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला 100% तेवढी लायबिलिटी भरावी लागणार आहे. जो डिस्प्युटेड टॅक्स आहे त्याचे तुम्हाला 70% व्यवहार भेटणार आहे, म्हणजे 30% तुम्हाला त्याचे भरायचे आहेत. आणि दुसरा जो पोर्शन आहे तो इंटरेस्ट आहे तुमचा. तर इंटरेस्टमध्ये तुम्हाला 90% व्यवहार आहे, म्हणजे फक्त 10% इंटरेस्ट भरायचा आहे तुमचा जो ड्यू आहे तो. पुन्हा पेनल्टी आहे ॲज पर स्टॅच्युटरी ऑर्डर, म्हणजे ऑर्डर पास झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जी पेनल्टी लेवी केलेली आहे त्याचं 95% व्यवहार तुम्हाला भेटते, म्हणजे फक्त 5% त्याच्यामध्ये हे होणार आहे तुम्हाला भरायची पेनल्टी. आणि पुन्हा काही असेसमेंट ऑर्डर पास झाल्यानंतर पुन्हा काही इंटरेस्ट आणि लेवी, म्हणजे समजा असेसमेंट ऑर्डर पास झाला 1 एप्रिल 2005ला, पण माझे जे ड्यूज भरायचे होते मला ते ड्यूज भरायला 2 महिने लागले समजा, तर त्या मधल्या पिरियडसाठी जे पेनल्टी आणि इंटरेस्ट लेवी केला जातो, तर अशा जे आहे तर त्याचं तुम्हाला 100% व्यवहार भेटणार आहे. आणि याच्यामध्ये दुसरा ऑप्शन असा आहे की तुमचे जे टोटल अरियर्स आहेत जर त्याचा अमाऊंट जर 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याचं तुम्हाला फक्त 20% पेमेंट करायचं आहे, म्हणजे 80% तुमचं व्यवहार होईल आणि ते तुम्हाला वन टाईम लमसममध्ये भरायचं आहे. इथे इन्स्टॉलमेंटचं ऑप्शन अवेलेबल नाही. दुसरं ऑप्शन आहे तुमचं इन्स्टॉलमेंटचं. तर इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला जो अनडिस्प्युटेड टॅक्स आहे त्याच्यामध्ये तर काही व्यवहार नाही आहे. जो डिस्प्युटेड टॅक्स अमाऊंट आहे त्याचं 66% तुम्हाला व्यवहार आहे. इंटरेस्टचं जे आहे ते 90% व्यवहार आहे. पुन्हा पेनल्टी स्टॅच्युटरी ऑर्डरनुसार जी पेनल्टी आहे त्याचं 95% व्यवहार आहे. आणि पोस्ट असेसमेंटवाले जो इंटरेस्ट आहे आणि पेनल्टी आहे त्याचं तुम्हाला 100% व्यवहार आहे. पुन्हा 31 मार्च 2005 पर्यंतचा हा जो पिरियड होता तो आपण बघितला. आता 1 एप्रिल 2005 पासून 30 जून 2017 पर्यंतचा जो पिरियड आहे त्याचं व्यवहार आपण आता बघूया. त्याच्यामध्ये परत 2 पार्ट आहेत. एक वन टाईम पेमेंटवाला आणि दुसरा इन्स्टॉलमेंट्सवाला. तर वन टाईममध्ये आपण बघूया जो अनडिस्प्युटेड टॅक्स आहे त्याचं तुम्हाला व्यवहार नाही आहे, तो 100% भरायचा आहे. जो डिस्प्युटेड टॅक्स आहे त्याचा 50% टॅक्स तुम्हाला भरायचा आहे, 50% व्यवहार आहे.
पुन्हा जो इंटरेस्ट पोर्शन आहे त्याचं 85% वेवर आहे, म्हणजे तुम्हाला फक्त 15%च इंटरेस्ट भरायचा आहे. पेनल्टी जो स्टॅच्युटरी ऑर्डरनुसार जी पेनल्टी आहे त्याचं 95% तुमचं वेवर आहे. पुन्हा पोस्ट असेसमेंट नंतर जी इंटरेस्ट आणि पेनल्टी आहे म्हणजे ती लेवी करू शकतात, पण अजून लेवी केलेली नाही आहे, तर त्याचं तुम्हाला 100% वेवर आहे. आणि ह्या केसमध्ये ॲडिशनल पॉईंट एक आहे की लेट फी जे आहे, लेट फी फॉर लेट फायलिंग ऑफ रिटर्न्स अंडर रिलिव्हंट ॲक्ट्स, तर त्याचं तुम्हाला 95% वेवर आहे. आणि पहिल्यासारखंच ह्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे की तुमचे जर टोटल अरियर्स 10 lakhs किंवा त्याच्या कमी असतील तर तुम्हाला 20% म्हणजे टोटल अरियर्सचे 20% अमाऊंट पे करून तुम्ही त्याच्यातून मोकळं होऊ शकता. मग हे 85%, 50%, 95% बायफर्केशन करायची गरज नाही. टोटल अरियर्सचे 20% तुम्ही वन गोमध्ये वन टाईम पेमेंट करून हे स्कीममध्ये सेटलमेंट करू शकता. दुसरं जे आहे तुमचं इन्स्टॉलमेंटवाली स्कीम, तर इन्स्टॉलमेंटवाल्या स्कीममध्ये अनडिस्प्युटेड जो टॅक्स आहे तो तर 100% भरायचा आहे तुम्हाला. डिस्प्युटेड जो टॅक्स आहे तर फक्त 44% भरायचे आहे तुम्हाला. 44% चा वेवर आहे. जो इंटरेस्ट आहे त्याला सेम 85% वेवर आहे. पेनल्टी जी आहे स्टॅच्युटरी ऑर्डरनुसार त्याचं तुम्हाला 95% वेवर आहे. पुन्हा पोस्ट असेसमेंटवाला जो इंटरेस्ट आणि पेनल्टी आहे त्याची 100% वेवर आहे. आणि लेट फी जे आहे त्याचं पण 95% वेवर आहे. आणि जो जर तुमचे पर इयर टोटल ड्यूज जर 10,000 किंवा त्याच्या कमी असतील तर ते पूर्ण तुम्हाला त्याचा पूर्ण वेवर भेटणार आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही स्कीममध्ये विदिन ड्युरेशन पेमेंट नाही केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तुम्ही पेमेंट केलंय त्याचं प्रोपोर्शनेट बेनिफिट भेटेल. तर असं नाही होणार की पेमेंट नाही केलंय म्हणून बेनिफिटच नाही भेटणार. जेवढं तुम्ही त्या ड्युरेशनमध्ये पेमेंट केलंय त्याचं प्रोपोर्शनेट बेनिफिट होणार आहे. कुठली योजना किंवा स्कीम ज्यावेळेस येते तर त्याला काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर या योजनेमध्ये एका व्यापाऱ्याला अप्लाय करायचं असेल त्याला नेमकं कोणत्या अटी आणि शर्ती आहेत? तर पहिली अट अशी आहे की तुम्ही जे अपील फाईल केलेले आहेत अपिलेट अथॉरिटी च्या समोर किंवा ट्रिब्युनल च्या पुढे किंवा कोर्टामध्ये जे अपील पेंडिंग आहेत ते तुम्हाला अगोदर विड्रॉ करावे लागेल अपील. आणि अनकंडिशनल विड्रॉवल त्याचं करावं लागेल. आणि ती अपील विड्रॉ केल्याचं जे ॲक्नॉलेजमेंट आहे ते तुम्हाला सबमिट करावं लागेल व्हाईल फायलिंग द अप्लिकेशन फॉर दिस स्कीम. दुसरी कंडिशन आहे की तुमचं जे पेमेंट आहे ते वन टाईममध्ये झालेलं पाहिजे एक्सेप्ट तुमची टोटल अरियर्स 50 lakhsच्या अबो आहेत तर. आणि जे पेमेंट आहे स्कीमच्या अंडरचं ते इन द फॉर्म ऑफ चलन झालं पाहिजे आणि विदिन प्रिस्क्राईब्ड डेट झालं पाहिजे. जर समजा तुमच्या त्या ड्युरेशनमध्ये पेमेंट नाही झालं, जेवढं तुमचं पेमेंट झालंय तेवढंच म्हणजे तुम्हाला त्याचं प्रोपोर्शनेट बेनिफिट भेटेल. योजनेमध्ये अप्लिकेशन आणि त्यानंतरची कार्यप्रणाली ह्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या ना. बरं, अप्लिकेशन करायचे डेजिग्नेटेड ऑथॉरिटीजला. डेजिग्नेटेड ऑथॉरिटीज म्हणजे जे व्हॅटचे ऑफिसर असतील किंवा GSTचे जे ऑफिसर असतील, ज्याला आपण सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणतो, त्यांच्याकडे अप्लिकेशन करायचे. आणि जे ड्युरेशन आहे जे तुम्हाला वन टाईममध्ये करायचं, वन टाईम ऑप्शन चूज केले तुम्ही का इन्स्टॉलमेंटचं, त्याचं जे ड्युरेशन आहे अप्लिकेशनचं 1 एप्रिल 2022 टू 14 ऑक्टोबर 2022, तर त्या पिरियडमध्येच तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. आणि त्या अप्लिकेशनसोबत तुम्हाला पेमेंट केलेला प्रूफ पण द्यायचा आहे. आणि ते पेमेंट केलेला प्रूफ आणि दुसरं जो फॉर्म रिलीज होईल, अजून फॉर्म रिलीज झालेला नाही त्या स्कीमच्या अप्लिकेशन, तर त्याच्यामध्ये जे अदर काही डॉक्युमेंट्स मेन्शन केलेले असतील तर ते तुम्हाला तिथं सबमिट करायचे. पुन्हा त्याच्यानंतर मग जे ऑफिसर आहे ज्याला आपण डेजिग्नेटेड ऑथॉरिटी म्हणू, ते तुमचं पूर्ण फॉर्म आणि बाकीचे प्रूफ्स पूर्ण चेक करतील आणि त्याच्यानंतर तुमचं ऑर्डर पास होईल. त्याच्यामध्ये दोन हे आहेत. आता एक तर तुमचं ऑर्डर म्हणजे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट होईल, एक तर रिजेक्ट होईल. ॲप्लिकेशन जर ॲक्सेप्ट झालं तर तुमचं पूर्ण तुमचे जे पूर्ण ओल्ड ड्यूज आहेत ते पूर्ण सेटल झाले, तुम्हाला पुन्हा त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे. पण जर तुमचं रिजेक्ट झालं ॲप्लिकेशन तर त्या केसमध्ये तुम्ही अपीलला पण जाऊ शकता. माझा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाला
तर अपील नेमकं कुणाकडे करायचं आणि ते किती दिवसात करायला लागेल मला? ओके. तर अपील तुम्हाला करायचे ज्या दिवशी तुमची ऑर्डर पास झाली आणि तुम्हाला भेटली ऑर्डर त्या दिवसापासून 60 दिवसाच्या आत अपील करायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये हे होणार नाही, कंडोनेशन होणार नाही. म्हणजे 60 दिवस जर एकदा क्रॉस झाले तर तुम्हाला म्हणजे ते वेळ जे ते जो हे झाला उशीर झालेला आहे तो तुमचा माफ केला जाणार नाही. 60 दिवसाच्या आत केलं तर ठीक, नाही तर तुमची अपील ॲक्सेप्ट होणार नाही. आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत की अपील कोणाकडे फाईल करायची. तर जर ऑर्डर STOने पास केलेले असतील तर तुमची अपील करायची आहे डेप्युटी कमिशनरकडे. जर ऑर्डर पास केलेली असेल म्हणजे ज्यांनी रिजेक्ट केलं ॲप्लिकेशन ते जर डेप्युटी कमिशनर असतील तर आपल्याला अपील करायचे जॉईंट कमिशनर पुढे. आणि जर ॲप्लिकेशन आपलं जॉईंट कमिशनरने रिजेक्ट केलेलं असेल तर मग आपल्याला अपील करायचे ॲडिशनल कमिशनर साहेबांपुढे. या स्कीममध्ये फायनल ऑर्डरचे नेमके काय परिणाम आहेत? फायनल ऑर्डरचे परिणाम असे आहेत की ते फायनल ऑर्डर झाल्यानंतर तुमचे जे काही ओल्ड ड्यूज होते ते तुमचे पूर्ण क्लोज झाले. आता डिपार्टमेंट परत त्या पिरियडची तुम्हाला नोटीस इश्यू करणार नाही आहे. त्या पिरियडची तुम्हाला त्या म्हणजे जेवढे तुम्ही त्या स्कीममध्ये कव्हर केलेले आहेत ड्यूज, जेवढे तुम्ही रिक्विजिट अमाऊंट भरलेला आहे, इन रिस्पेक्ट ऑफ दॅट तुम्हाला परत त्याची नोटीस येणार नाही आहे आणि परत त्याच अमाऊंटची परत चौकशी होणार नाही किंवा डिमांड किंवा रिकव्हरी होणार नाही. फक्त एकच त्याच्यात एक्सेप्शन आहे की जर कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने जर काही ऑब्झर्वेशन स्पेसिफिक ऑब्झर्वेशन टाकलं त्या केस संदर्भात तेव्हाच ती केस तुमची परत उघड केल्या जाईल. अदरवाईज ती केस कायमची बंद झाली तुमच्या दृष्टीने पण आणि शासनाच्या दृष्टीने पण. एकदा पास झालेली ऑर्डर रद्द होऊ शकते का किंवा बदलू शकते का? जर ऑर्डर जर पास केलेली असेल आणि त्याच्यात प्रायमा फेसिली काही एरर्स असतील ज्याला आपण मिस्टेक ऑन अपॅरंट फ्रॉम रेकॉर्ड म्हणतो, जर तुम्ही म्हणजे ऑफिसरला त्याच्या लक्षात आली किंवा आपण त्यांच्या लक्षात आणून दिली तर ते ऑर्डर ते रिवाईज करू शकतात. आणि दुसरी गोष्ट आहे हे झालं ऑर्डर बदलण्याची, तर ते ऑर्डर बदलू शकतात. दुसरी गोष्ट आहे की ऑर्डर रद्द करण्याची. जर तुम्ही ॲप्लिकेशन करते वेळेस एखादी माहिती डिपार्टमेंटकडून लपून ठेवली असेल किंवा खोटी माहिती दिलेली असेल आणि ती माहिती खोट्या माहितीच्या आधारे किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे तुम्ही त्या या स्कीमचं बेनिफिट जर घेतलेला असेल तर तो तुमचा ऑर्डर जो आहे तो तुमचा कॅन्सल होतो. आणि तो ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळं तुम्ही जे अपील्स वगैरे विड्रॉ केल्या होत्या किंवा तुमच्या जे प्रोसिडिंग्स चालू होत्या त्या जशाला तशा पुन्हा सुरू होतील. आणि त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की जर त्या प्रोसिडिंग क्लोज करण्याची लिमिट जर 2 इयर्स असेल फ्रॉम द डेट ऑफ दॅट ऑर्डर तर ते अधिकाऱ्यावर बांधील राहील की ती 2 वर्षाच्या आतच ती प्रोसिडिंग्स क्लोज करायची फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर ऑफ रिवोकेशन. म्हणजे कॅन्सल जे ॲप्लिकेशन तुमचं कॅन्सल केलं आहे, ऑर्डर पास झालेला जो कॅन्सल केलेला आहे या स्कीममध्ये त्याच्या 2 वर्षाच्या आत त्या जुन्या प्रोसिडिंग्स त्या अधिकाऱ्याला क्लोज करावं लागतं. नागेश सर, एक शेवटचा प्रश्न. एका व्यापाऱ्याने त्याची ऑर्डर जर रद्द झाली तर नेमके काय परिणामाला त्याला सामोरं जावं लागेल? जर ऑर्डर रद्द झाली तर त्यांना 2 हे आहेत. एक तर त्यांची परत रिकव्हरी वगैरे चालू होईल आणि दुसरी जर त्यांनी ॲप्लिकेशन करण्यासाठी अपील वगैरे पूर्वीची जी अपील आहे ती विड्रॉ केलेली असेल तर ती अपील प्रोसिडिंग्स पुन्हा तो व्यापारी कंटिन्यू करू शकतात. म्हणजे जे अपील समजा कमिशनर अपीलमध्ये त्यांची अपील पेंडिंग होती आणि ॲप्लिकेशन या स्कीममध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी ती अपील विड्रॉ केली होती, बरोबर, तर तो आता ऑर्डर जो कॅन्सल झालेला आहे ते ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळं ह्या स्कीमचा बेनिफिट त्यांना भेटलेला नाही. त्याच्यामुळे ते परत लिटिगेशनमध्ये जाऊ शकतात आणि ते त्यांची जी अपील प्रोसिडिंग आहे जिथं थांबली होती तिथून ती पुढे रिझ्यूम करता येईल. तर हे होते चार्टर्ड अकाउंटंट नागेश जाधव. महाराष्ट्र शासनाने आजच पारित केलेला महाराष्ट्र स्टेट एरियर्स टॅक्सेस पेनाल्टीज सेटलमेंट ॲक्ट 2022 हा आजच ॲक्ट पास झाला आणि त्याची किमान प्राथमिक माहिती राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दर्शकांना व्हावी यासाठी नागेश जाधव सरांनी या ठिकाणी मुद्दाम वेळ दिला आणि आपल्या सर्वांशी संवाद साधला. ज्या व्यापाऱ्यांना ह्या ॲक्टचा बेनिफिट घेण्यासाठी इत्यंभूत माहिती हवी असेल त्यांनी नागेश जाधव सरांना सन्मान प्रेस्टिजच्या त्यांच्या ऑफिसला भेट द्यावी आणि या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा सर्व व्यापाऱ्यांना व्हावा, जेणेकरून टॅक्सेसचं बर्डन डोक्यावरती न राहता आणि
इथून पुढच्या काळामध्ये सुरळीतपणा त्यामध्ये येण्यासाठी त्यांना मदत व्हावी या हेतूनं नागेश जाधव सरांचा हा विशेष संवाद अर्थमुद्रा या सदरामध्ये आपण घेतला. सर्व नागेश जाधव सरांनी या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल राजमुद्रा न्यूज लाईव्हचे एडिटर इन चीफ संगमेश्वर लांडगे, कॅमेरामन गजाननजी जाधव आणि संपूर्ण टीमच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन